नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परकड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की आपले उपोषणवीर मनोज जरांगे हे लवकरच माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या 10 दिवसात उपोषणाला बसणार आहेत. 10 का 8-10 दिवसात बसतील उपोषणाला. आणखीन मग ते नेहमीप्रमाणे ते हे करून आता हे उपोषण किती दिवस चालेल आणि काय चालेल हे मला माहिती नाही. 3 कोटी मराठा येणार आहेत म्हटल्यावर 3 कोटी मराठा म्हटल्यावर 1/3 महाराष्ट्र एक चतुर्थांश महाराष्ट्र तिथे जाणार, जिथे कुठे ते काय उपोषण करणार असतील तिथे. एक चतुर्थांश महाराष्ट्र तिथे गेल्यावर तिथे केवढी मोठी काय म्हणतात त्याला केवढी मोठी इकॉनॉमी चालेल. कारण एवढ्या लोकांचं जेवण खाण ते सगळे दारू बिरू सगळं काही पिणार हे ते किती मोठा त्या एरियातला धंदा जोरात होईल. मला मनोज जरांगेंना एक विचारायचं आहे की ते मराठा नेतृत्व आहे, शेतकरी पुत्र आहेत, स्वतः शेतकरी आहेत. शेती किती केली आहे मला माहिती नाही, पण आहेत ते, त्यांची शेती आहे काहीतरी आणि ते शेतकरी पुत्र आहेत. त्यांचे बाकीचे भाऊ वगैरे शेती करतात असं मी कुठेतरी यूट्यूबवर बघितलेलं आहे. आणि मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर शेती करतो आहे. आज परिस्थिती काय आहे? आज म्हणजे मी मोदींचं बद्दल बोलणार नाही ह्या विषयावर, कारण त्यांचा आणखीन त्यांना त्या मनोज जरांगेंचा त्यांना त्याचा सामाजिक काही त्यांचा संबंध नाही. त्यांना फक्त मराठा, लेकरं आणि आरक्षण एवढंच त्यांचं हे आहे. पण आज शेतकऱ्यांना म्हणजे ही आजची नाही आहे, बऱ्याच वर्षापासून हे आहे की शेतकऱ्यांना कुचकं बी बियाणं मिळतं. शेतकरी आत्महत्या करतात. म्हणजे सगळ्यात जास्त हिंदुस्थानात शेतकरी आत्महत्या करत असेल तर ते महाराष्ट्रात आहे. आणि या महाराष्ट्रात जे शेतकरी आत्महत्या करतात ते सगळ्यात जास्ती शेतकरी आत्महत्या करतात, सरकार कोणाचंही असो. मग हे शेतकरी आत्महत्या का करतात? तर त्याला सावकारी कर्ज एक त्याचं कारण दिलं जातं की सावकारी कर्जामुळे हे आत्महत्या करतात. ठीक आहे. मला मनोज जरांगेंना एक विचारायचं आहे की त्यांनी आरक्षण हा एक मुद्दा आहे मराठा समाजासाठी, तो त्यांनी घेतला आहे. तो त्यांना काय यश मिळो न मिळो हा त्यांचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने त्यांना यश मिळणार नाही आणि त्यांना यशाची अपेक्षा पण नाही आहे. त्यांना फक्त ते मराठा हे कार्ड घेऊन त्यांना फक्त त्यांची ज्योत अबाधित राहिली पाहिजे एवढंच त्यांना आहे, बाकी दुसरं तिसरं काही नाही. पण आज हे जे दुकानदार जे कुचकं बियाणं देत आहेत, युरिया खत काहीतरी चुकीचं देत आहेत किंवा हे देत आहेत, जे सावकारी कर्ज देतात, हे कोण आहेत? हे कुठल्या समाजाचे आहेत? ज्यांच्यामुळे शेतकरी आज देशोधडीला किंवा आत्महत्या करण्यापर्यंत गेलेला आहे. तर ही कोण आहेत? याचा कधी मनोज जरांगेंनी अभ्यास केला आहे का? काय आज समजा ह्या आत्महत्या थांबवण्यासाठी मनोज जरांगेंनी हे जे दुकानदार जे कुचकं बियाणं देतात त्यांच्या दुकानावर जाऊन त्यांना जाब विचारला, जसं शिवसैनिक बाळासाहेब असताना जे शिवसैनिक करायचे किंवा आज मनसेवाले जे या भैयांसाठी करतात, तसं यांनी त्यांना केलं. किंवा ज्या सावकारामुळे एखाद्या माणसाने जीव दिला असेल तर त्या सावकाराच्या घरी जाऊन धाड मारून तू का याला त्रास दिला आणखीन यांनी हे केलं, आता याचं हे लालन पोषण कर हे वगैरे हे असं काही केलं तर त्याला काय म्हणतात त्याला त्यांना खूप मोठा प्रतिसाद मिळेल. त्यांनी फक्त मराठ्यांपुरतंच करावं बरं का, म्हणजे त्यांनी इतर जातीचं करावं पण नाही, ते त्यांना जमणार पण नाही. काय त्यांनी फक्त मराठा समाजापुरतं, जे मराठा समाजाचे शेतकरी जे आत्महत्या करतात त्यांच्यापुरतं मनोज जरांगेंनी ज्या सावकारामुळे आत्महत्या केली, ज्या माणसाने खराब बियाणं दिलं त्याच्यामुळे आत्महत्या केली, किंवा ज्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्या माणसावर दबाव आणलेला आहे आणि ज्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, त्या आत्महत्या केलेल्या माणसांचं फक्त त्यांनी काय म्हणतात त्याला जाऊन विचारून त्या घराण्याला चांगल्या मार्गाला लावून, म्हणजे त्या माणसाकडनं पैसे वसूल करून त्या घराण्याला चांगल्या मार्गाला लावायचं, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची वगैरे खर्च जबाबदारी घ्यावी. हे केलं तर मनोज जरांगे खूप मोठे होतील, अगदी मुख्यमंत्री होतील महाराष्ट्राचे. पण मनोज जरांगेंना ते करायचं नाही आहे, कारण त्यांची ती कुवतच नाही आहे. किंवा
मनोज जरांगेंनी आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचं हे आहे, त्यांना लोक पैसे पण देतात, काय कोट्यावधी रुपये त्यांना मिळत आहेत किंवा ते त्या सगळ्या आंदोलनाला खर्च होत आहेत सगळे. तर कोण कोण देतं हे मला माहीत नाही, पण मराठा समाजातच सगळे देतात काय, आणि कोण देतं हे आपल्यालाही माहिती आहे काय. तर मग ह्यांच्याकडनं हे पैसे घेऊन त्यांनी मराठा मुलांना व्यवस्थित मार्गाला लावणं, म्हणजे त्यांचं व्यसनापासून त्यांना लांब करणं, ह्या सगळ्या गोष्टीपासून त्यांना लांब करणं, त्यांना चांगल्या मार्गाला नेऊन व्यवसाय कुठला चांगला करू शकतात, काय करतात. मराठा समाजातही खूप मोठी लोक आहेत आज, शिकलेली की मोठी झालेली खूप मोठी लोक आहेत. पुण्या मुंबईमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स किंवा डॉक्टर्स किंवा अशी खूप चांगली चांगली लोकं आहेत. म्हणजे मुंबईचा जो आंब्याचा व्यापार आहे हा मला चांगला माहिती आहे, जुन्नर तालुक्यातल्या मराठ्यांच्या हातात आहे. तर अशा ह्या सगळ्या लोकांच्या हाताखाली आपली मराठा पोरं हे करून त्यांना आर्थिकदृष्ट्या ताकद देऊन त्यांना वरती आणायचं सोडून आरक्षण नुसतं हे घेऊ नका. आज तुम्हाला समाजात मान्यता आहे, तुम्हाला लोक मदत करतील, किंवा आज त्यांनी महाराष्ट्राच्या लगत जे इतर राज्य आहेत त्या राज्यांमध्ये मराठी मुलांसाठी शैक्षणिक संस्था काढल्या, तर 50% आरक्षण त्यांना तिथे मिळेल मराठी लोकांसाठी. मग इकडच्या सगळ्या मराठ्यांना तिथे नेऊन शिकवून त्यांना परदेशी पाठवा ना. मराठ्यांचं आरक्षण हे फक्त मराठ्यांचं शिक्षणाचं स्तर नाही वाढणार आहे. आज यांच्या चुकीच्या ह्याच्यामुळे मराठा समाजातलं EWS आरक्षण गेलं. SC-BC आरक्षण आत्ता आहे, पण ते उद्या सुप्रीम कोर्टामध्ये कितपत टिकेल माहिती नाही. आणि आज मराठा समाजाचा मनोज जरांगेंना विरोध करणारी लोक पण उभी राहिलेली आहेत आज. तर मनोज जरांगेंनी हे सावकार, त्याच्यानंतर ते दुकानदार आणि एक शैक्षणिक याच्यावर त्यांनी हे गेलं. म्हणजे कसं होतं की तुम्ही आधी म्हणजे शिक्षण आणखीन पैसे या दोन्ही गोष्टीचं हे केलं तर आज तुमची खूप मोठ्या प्रमाणावर भरभराट होईल. धन्यवाद. आज एवढंच.